मित्रांनो, लोकांना सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ते म्हणजे भाषण करण्याची। 2 नंबरला आहे मृत्यू आणि 1 नंबरला आहे भाषण। म्हणजे मृत्यूपेक्षाही जास्त भीती ही लोकांना भाषण करण्याची वाटते। आणि तुम्हाला सुद्धा जर भाषण करण्याची भीती वाटत असेल, तुमच्याकडे स्टेज डेअरिंग नसेल आणि तुम्हाला पब्लिक स्पीकिंग ही इम्प्रूव्ह करायची असेल तर या 3 स्टेपला फॉलो करा आणि चांगल्या पद्धतीनं भाषण करायला शिका। तर नंबर 1 ची स्टेप आहे ते म्हणजे कंटेंट निवडा, विषय निवडा। त्याच्यानंतर नंबर 2 ची स्टेप आहे जे तुम्ही कंटेंट निवडलाय, जो तुम्ही विषय निवडलाय त्याच्याबद्दलची माहिती गोळा करा आणि आपल्या मित्रांसोबत, आपल्या फॅमिलीमधील काही सदस्य असतील त्यांच्यासमोर तो शेअर करायला शिका। आणि नंबर 3 नंबरची जी स्टेप आहे ती म्हणजे संधीचं सोनं करा। तुम्हाला जिथं कुठं भाषण करण्याची संधी मिळेल, जिथं तुम्हाला स्टेजवर बोलण्याची संधी मिळेल तिथं कसं का होईना परंतु तुम्ही ते भाषण करा। कारण आपण बोलू चांगल्या पद्धतीनं भाषण करायला शिकू शकतो। ते म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। मित्रांनो, प्रॅक्टिस करा आणि जिथं संधी मिळेल तिथं तुम्ही ते बोलायला शिका। म्हणजे निश्चित रूपानं तुमच्या पब्लिक स्पीकिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि एक दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीनं भाषण करायला शिकू शकता।